नमस्कार. नमस्कार. मी संजय किसन वरपे, राहणार शिरापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथील शेतकरी आहे. डाळिंब उत्पादक शेतकरी आहे आणि आमच्याकडं तेलाचं प्रमाण खूप आहे. परंतु गेल्या 2 वर्षापासून ते या औषध वापरल्यामुळं, सोनम औषध वापरल्यामुळे त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि याच्यापूर्वी ते खूप होतं, जास्त होतं आणि जवळजवळ बाग काढण्याच्या तयारीत होतं ते. परंतु या औषधामुळे बराचसा फायदा झाला आणि तेल्या बऱ्यापैकी कंट्रोल आहे. तुमची किती वर्षाची ही बाग आहे? ही बाग जवळजवळ 12-13 वर्षाची आहे. 2013 मध्ये 13 लागवड आहे. हो. मागील एक 2 वर्षापासून तुम्ही सोनम औषध वापरताय. हो. परंतु त्याच्यापूर्वी जर डाळिंबाच्या तेल्या नियंत्रणासाठी काय कंडिशन होती आणि बागाची काय कंडिशन होती थोडक्यात जरा लोकांना माहीत होईल. 2 वर्षापूर्वी हे सोनम औषध माहीत नव्हतं आणि त्याच्या अगोदर म्हणजे तेल्या कंट्रोलच होत नव्हता आणि जवळजवळ त्याच्यामुळे बाग आम्ही उद्ध्वस्त झाल्यासारखीच होती. बाग काढण्याच्या मार्गावर होतो. परंतु एक संजीवनीच भेटली आम्हाला असं म्हणावं लागेल. आमचे मार्गदर्शक गुंजाळ साहेब यांनी भरपूरसं मोलाचं मार्गदर्शन केलं आम्हाला आणि त्याच्यामुळं बागा थोडा कंट्रोल वाटतो. त्याला जवळजवळ 75 ते 80% कंट्रोलमध्ये आता. यांच्या बागेला जरा आम्ही भेट दिली म्हणजे तर बागेला जरा पाणी फवारणी करताना जरा झाडाच्या संख्येनुसार जरा पाणी जरा कमी फवारणी होतंय. त्याबद्दल थोडं जरा सांगितलं की आपलं औषध कॉन्टॅक्टमध्ये काम करतंय. तर गुंजाळ साहेब पण सोनम औषधाबद्दल जरा यांना माहिती देतील. जरा तुम्ही आपलं नाव सांगून परिचय सांगून जरा माहिती द्या की. बोला 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 ना तुम्ही, बोला. सांगा की काय काय कसं वापरलं पाहिजे, काय काय वापरलं सांगा, माहिती सांगायची. दिल्यामुळे आणि मी गेल्या वर्षी यांच्या बागात आलेलो होतो. गेल्या वर्षापेक्षा वेळेस मला तुमच्या याच्यात थोडा म्हणजे कमी वाटला, पण आमच्या बागात कमी नाही. आमच्या बागात यांच्या बागात आहे ना त्याला कमी वाटला. मी गेल्या वर्षी पण आलो होतो आणि या वर्षी फळसंख्या पण भरपूर आहे भागामध्ये. ज्या इथून मागे जी फळसंख्या असायची या वर्षी भरपूर. तुम्ही प्रमाण कसं वापरलं बॅरलला औषधाचं? बॅरलला म्हणजे 300 लिटरला मी 60 ml वापरतो. 300 लिटरला 60 ml. कंटिन्यू 60 वापरले काय? नाही, त्याच्या उन्हाळ्यामध्ये कमी वापरलं. 30 ना. उन्हाळ्यामध्ये कमी वापरलं. आता पाऊस चालू झाल्यापासून पुढं प्रमाण वाढवलंय. बाकीचे इतर औषधांमध्ये त्याचा वापर करतो, बुरशीनाशकामध्ये. ते इतर शेतकऱ्यांना माहीत झालं पाहिजे की तेल्या म्हणलं का कुठल्या औषध वापरात ते नियंत्रण होत नाही. मागील 2 वर्षापूर्वी तुमचे बागेचे म्हणजे आता ही बाग किती 13 वर्षाची म्हणला काय? 13 वर्ष. हां, तर त्यात खरडा पण आता ह्या 2 वर्षात खरडा पण नाही म्हणून तुम्ही सांगितलं काय? याच्या अगोदर आहे ना भरपूर खरडा असायचा आणि जवळजवळ आम्ही खरडा म्हणूनच माल विकायचो. नाशिकच्या मार्केटमध्ये आमचं नाव झालं होतं खरडा विक्रेते म्हणून. परंतु आता एक क्वालिटी माल विकतो असं. हे औषध 70% खरडा पण रिकवर करतंय. परंतु ती ऍक्टिव्हिटी आम्ही सांगत नाही. कसं होतंय त्यात 100% कव्हर करत नसल्यामुळे आम्ही ती सांगत नाही. फक्त तेल्या हे मेन टार्गेट पेस्ट असल्यामुळे त्याबद्दल फक्त आम्ही माहिती सांगतो. आता ही गुंजाळ साहेब आहे ते ह्यांच्या बागांचं कन्सल्टिंग इथं घेतात शेतकऱ्यांना. त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं. गेल्या वर्षी भरपूर ऑर्डर, गेल्या वर्षी ते तुम्ही सांगितलं ऑर्डर दिली ना ह्यांचे. हां, म्हणजे संगमनेर तालुक्यातली पहिली ऑर्डर मीच दिलेली होती इकडे आमच्याकडे. असं आहे. हां, आणि तिथून पुढं मग गुंजाळ साहेबांच्या मार्गदर्शनाने चालू आहे. म्हणजे एक मी येत आता तिकडे थांबा. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता मी ह्यांच्या प्लॉटवर आलो आहे. वरपे ना? हो. हां, वरपे साहेबांच्या प्लॉटवर आलो आहे. संजय वरपे. संजय वरपे साहेबांच्या प्लॉटवर आलेलो आहे. तानाजी केदार, मी केदार कंपनीचा डायरेक्टर. तर तेल्या नियंत्रणासाठी सोनम औषधाला 4 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. तरी ह्यांनी गेल्या वर्षी भरपूर ऑर्डर आमच्याकडे आल्या त्या. ह्यांच्यातर्फे हे कन्सल्टिंग बागा बघायला गेले का ऑर्डर ह्यांना सांगितलेलं लोक औषध घेत होते. तेल्या नियंत्रण चांगलं होतं म्हटल्यानंतर ह्या वर्षी भरपूर आता ह्यांनी सुरुवातीला घेतल्यानंतर ह्यांच्या बॉक्सात किती 4-5 जणांना औषध आलं इकडं. 5 जणांचे आले. हां, तर म्हणजे इथल्या लोकांना माहीत झालं की तेल्या नियंत्रण कसं होतंय आणि खरडं पण 70% खरड्यावर पण काम करतंय. आम्ही ती सांगत नाही डायरेक्टली. फक्त तेल्या नियंत्रण पावसाळ्या टायमिंगला आठवड्याला वापरायचं आहे आणि योग्य म्हणजे जसं सांगितलंय कंपनी सांगितले त्या पद्धतीचा सिस्टीमचा वापर करत जावा. काय टायमाला संकटमय परिस्थितीत 200 लिटर पाण्याला 40 मिली वापरायला लागतंय.
अशा औषधाची प्रमाण डबल करावं लागतंय. कारण बॅरलला 20 मिली प्रमाण आहे. प्रमाण एकदम कमी आहे. 20 मिलीच्या वर एक्स्ट्रा वापरण्याशिवाय गरज नाही. कारण हे कंटिन्यू वापरायला लागते. मात्र आठवड्याला वापरत राहायचं. तेल्या रिकवर होतं. आता आम्ही ह्यांच्या पण बागेला भेट देऊन आलो. ह्यांच्या पण बागेला चांगला मी सुरुवात केलेली आहे तिने वापरायला. काय बागेत अडचणी येत असली तर तुमच्या बागेला काय अडचण येते नेमकं ह्याचं पण काही टायमाला आम्ही जाऊन भेट देतो. नेमकं काय एका टायमाला वाढत असलं. तुम्ही आता 1000 झाडं असली मोठी आणि तुम्ही तर त्या 300 लिटर पाणी फवारत असला तरी औषध रिझल्ट बसत नसते. आता असं काय प्रॉब्लेम काय त्याचं सोल्युशन हुडकलं पाहिजे. आपण काय चुकतंय तिथं आपण सुधारलं पाहिजे. चुका असल्या तर आपल्याला त्यात समजून घेतल्या पाहिजे. असं पण काय असतं हे पण पाहिलं पाहिजे. सोनम केदारराव इंडिया युट्यूब चॅनलवर 100पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा अभिप्राय व्हिडिओ, नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबरचा आहे ते पहा. शेतकऱ्यांना काय होईल खात्री भेटेल. हे संगमनेरमधून किती गाव आहे? 1 किलोमीटर 11 किलोमीटर. कुठलं गाव म्हणते? शिरापूर. शिरापूर गावात त्यांचा प्लॉट असून इथल्या लगत संगमनेरला भरपूर डाळिंब क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात आहे. तरी ह्यांनी बाग उपटून डायरेक्ट टाकायचा निर्णय ह्यांनी घेतला होता. ह्यांनी सांगितलं बाग म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांची यांची बागा सोनम औषध आहे म्हटल्यानंतर उपटाय थांबवल्या तेल्यासाठी. बरोबर आहे का? म्हणजे नुकसान होते म्हटलं काय उत्पन्न हातात लागत नाही. खरड्या आता ह्यांनी सांगितलं आमच्या मार्केटला खरडा शेतकरी म्हणून खरड्याचा माल पिकवणारा शेतकरी म्हणून ओळख झाली. म्हणजे अशी एक कंडिशन झाली. म्हणजे काय चांगलं औषध असलं तर औषध पण आपलं स्वस्त आहे. प्रति लिटर पाण्याला 1 रुपया खर्च येतो. 100 लिटर पाण्याला 100 रुपये खर्च येतो. फक्त प्रमाण कमी आहे. कॉन्सन्ट्रेशन जास्त असलेलं औषध आहे असणारं औषध आहे. त्यामुळे 1 लिटरमध्ये 10,000 लिटर पाणी होतं. अर्धामध्ये 5,000 लिटर पाणी होतंय. 250 मिली औषधात 2,500 लिटर पाणी होतंय. तर अजून 1 मिनिट वरपे साहेब आपलं ही पण राहिले जरा संपर्क जर शेतकऱ्यांनी जर तुमच्या घेतल्या जवळ शेतकऱ्यांनी जर भेटायचं झालं म्हणलं किंवा जर संपर्क करायचं म्हणलं तर म्हणजे तुम्हाला संपर्क केला त्यासाठी म्हणजे कसं औषध वापरलं होतं काय वापरलं होतं खात्री करण्यासाठी जर फोन केला एखाद्या शेतकऱ्यांनी लगतच्या किंवा बाहेरच्या शेतकऱ्यांनी तर तुम्हाला ते मार्गदर्शन करण्यासाठी थोडं जरा किंवा आपली जी एकमेका शेतकऱ्यांना कसं होतं शेतकऱ्याला प्रामाणिक माहिती देतो. त्यासाठी आपलं प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांचा नंबर आहे. तर आपला पण नंबर सांगा की. 9922362478. नाव संजय किसन वरपे, शिरापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. अशा शेतकऱ्यांना पण फोन करू शकता डायरेक्टली. म्हणजे केल्यानंतर करताना महागी काय कंडिशन होती. कारण शेतकरी एकमेकाला माहिती सांगू शकतो. त्यामुळे माहिती हा आम्हाला स्वतःला अनुभव आलेला आहे. 10 लाख व्हायचं तर ह्यांच्या बाग 2 लाखात व्हायचं होतं. नाही म्हणजे जवळजवळ त्याचा फक्त खर्च निघत होता. झालेला खर्चच निघायचा बागाचा. मागच्या 2 वर्षापासून बरं झालेले आता जरा सोनम औषध वापरल्यामुळं बऱ्यापैकी कंट्रोल मध्ये. आता जर आपण बागेतलं पण थोडं थांबलेलं आहे. तेऱ्या आता थांबलाय. बागेतलं पण आपण जरा माल दाखवू. जरा झाडं जरा गुचपण आहे ती कसं आहे लागण थोडी जरा ही केलेली आहे. दाट आहे जरा थोडी झाडं जरा गुचपान झालेली आहे. ती चटणीला गडी पण उद्या येणार आहेत म्हणून सांगितलं त्यांनी. झाडावर माल पण आहे. झाडं जरा जुनी आहेत भरपूर दिवसाची. शेतकऱ्यांनी एक विश्वासानं वापरावं असं सोनम औषध आहे. धन्यवाद.